नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा केंद्रामध्ये अनेक सेवा दिल्या जातात. त्यामध्ये आपल्याला दिवसभरात आपल्याकडून जर काही छोटी मोठी पापं ही नक्की होतातच. म्हणजे आपल्या पायाखाली मुंगी जरी आली आणि ती मेली तरी ते आपल्याकडनं पाप झालं. आपण मच्छर मारला, काही किडा मारला किंवा कोणाचं मन दुखवलं, हे सुद्धा एक पापाचाच भाग आहे. मग अशी बरीच आपल्याकडनं छोटी मोठी पापं ही होत असतात. मग त्या पापाचं क्षयन करण्यासाठी किंवा त्या पापापासून आपण थोडेफार तरी मुक्त होण्यासाठी आपण रोज रात्री श्री विष्णू सहस्रनाम हे जे आहे ते वाचन करावे किंवा घरात त्याचा स्पीकरने ते विष्णू सहस्रनाम मोबाईलमध्ये लावावे. का तर त्यामुळे आपल्या घरात आपल्याकडनं जी काही पापं झालेली असतात त्यांचा नायनाट होतो आणि आपल्याला मनशांती लाभते. मग या विष्णू सहस्रनाममधील जे एक कळवं आहे, ओम सुप्रसादात्मा प्रसन्नात्मा विश्वदुग्रीक भुविक भुहू सत्कर्ता सत्कृता साधुर्जनो नारायणो नरः, हे जे एक कळवं आहे, ओम सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वदुग्रीक भुविक भुहू सत्कर्ता सत्कृता साधुर्जनुर्नरो नारायणः, हे जे एक कळवं आहे त्या कळव्याचा अर्थ काय आहे? सुप्रसादः म्हणजे ज्याचा प्रसाद अतिउत्तम आहे तो. प्रसन्नात्मा सदा प्रसन्न असलेला असा तो विष्णू. विश्वदुग्रीक म्हणजे विश्वाला धारण करणारा. विश्वभुक म्हणजे विश्वाचा भोग करणारा. विभू म्हणजे व्यापक. सत्कर्ता म्हणजे सत्कर्म करणारा. सत्कृत म्हणजे सुपूजित आणि साधू म्हणजे साधू कर्म करणारा. जहनू असत टाकणारा. नारायण म्हणजे मनुष्यात राहणारा. नर म्हणजे नेता, मनुष्यरूप. मग हे भगवान विष्णू ज्याचा प्रसाद अतिउत्तम आहे, सदा प्रसन्न असलेले, विश्वाला धारण करणारे, व्यापक असे त्याचं स्वरूप असणारे, सत्कर्म करणारे, सुपूजित, साधू कर्म करणारा, असत्य टाकणारा, मनुष्यात राहणारा, नेता, मनुष्यरूप या विष्णूला माझा नमस्कार.